मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगल धमनगाव तालुका शिरोळ जिल्हा 11 सप्टेंबर पर्यंत राज्यामध्ये धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा, त्याच्यानंतर अकोला, अमरावती, वाशिम ह्या पट्ट्यामध्ये आणि त्याच्यानंतर इकडे नांदेड, सोलापूर, लातूर, परभणी म्हणजे ह्या अशा इतक्या भागामध्ये म्हणजे आणि 5-6 दिवस जरा जोराचा पाऊस पडणार आहे। पण याच्यापेक्षा उर्वरित राज्यात मात्र फक्त तुरळक ठिकाणी कुठेतरी पाऊस पडेल, एवढा मोठा काही पडणार नाही म्हणून अंदाज लक्षात घ्या। फक्त उगा 10-12 जिल्ह्यामध्ये म्हणजे परत एक सांगतो, नाशिकचा वरचा भाग, त्याच्यानंतर नंदुरबार, धुळे, जळगाव, त्याच्यानंतर इकडं सिल्लोड पर्यंत, त्याच्यानंतर सिंदखेड राजा, त्याच्यानंतर जळगाव, जामोद, बुलढाणा जिल्हा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, परभणी, बीड, जालना, त्याच्यानंतर लातूर, सोलापूर आणि इकडे सांगलीपर्यंत ह्या भागापर्यंत असं या पट्ट्यापर्यंत पाऊस असा म्हणजे 11 तारखेपर्यंत थोडा जास्त पडणार आहे। म्हणजे लय नुकसानदायक नाही पडणार म्हणून अंदाज लागतात। पण पाऊस या पट्ट्यात राहणार, उर्वरित राज्यात मात्र पाऊस विखुरलेल्या स्वरूपाचा पडेल आणि उघाड देणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। तेच सांगायचं झालं तर म्हणजे आजपासून जवळपास म्हणजे आज 4 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यात एकंदरीत परिस्थिती वेगळी तर राज्यात आता फक्त पाऊस म्हणजे 11 तारखेपर्यंत म्हणजे पाऊस म्हणजे गणपती आगमन पासून ते विसर्जन पर्यंत राज्यात असणार खूप मोठा असा पाऊस राहणार नाही म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा। पण पाऊस येणार फक्त दिवसभर समजा कडक सूर्यदर्शन राहील आणि रात्रीच्याला उगा अर्धा-1 तासाचा पाऊस पडून जाईल, सर्वदूर नसणारे ढाग बदलत पडणारे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आता जसा एवढा मोठा पाऊस झाला तेवढा काही मोठा पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यात सांगायचं झालं तर आता म्हणजे आज उद्या म्हणजे आज आणि उद्या परत तुम्हाला एक सांगतो, सोलापूर, लातूर, धाराशिव, त्याच्यानंतर लातूर, बीड, परभणी, त्याच्यानंतर जालनाच्या काही भाग, त्याच्यानंतर इकडं वाशिम, हिंगोली, नांदेड, त्याच्यानंतर अकोला, बुलढाणा, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा या भागामध्ये आज उद्याच्याला पाऊस राहणार। म्हणजे दुपारच्या नंतर आज दुपारपर्यंत ऊन पडेल पण रात्रीच्या 3-4च्या दरम्यान मात्र जोराचा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि उर्वरित राज्यात सांगायचं झालं तर समजा मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी, काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पडेल, काही ठिकाणी विखुरले म्हणजे आता राज्यात पाऊस विखुरलेल्या स्वरूपात राहणार आहे। एवढा मोठा आता जशी अतिवृष्टी झाली तसा काही सध्या पाऊस पडणार नाही म्हणून घाबरायची काही चिंता नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच उद्या एक मेसेज दिला जाईल।